नमस्कार. नागपूरमधले वकील सतीश उके यांच्यावरती ईडीची कारवाई सुरू झाली. ईडीकडून त्यांना अटक झाली आणि त्यानंतर लगेच शिवसेना आणि काँग्रेसच्या नेत्यांच्याकडून ही अटक जाणीवपूर्वक उकेंनी फडणवीसांना विरोध केला म्हणून असल्याचं सांगितलं. यात खास करून नाना पटोले ते माझे वकील आहेत म्हणून त्यांच्यावर कारवाई झाली असं सांगतायत. तर संजय राऊत देखील या कारवाई विरोधात पेटून उठतायत. उकेंवरची ही कारवाई ईडीची लगेच आत्ताच्या घटनांच्यामुळे झाली आहे की जुन्या घटनांच्यामुळे झाली आहे याचा देखील तपास करण्याची गरज आहे. उकेंवर होत असलेली कारवाई ही नक्षली संबंधामुळे देखील होती आहे अशी देखील चर्चा सुरू आहे. नक्षली संबंध म्हणजे नेमकं काय? नक्षल्यांशी थेट संबंध असणं की नक्षल्यांना वित्तपुरवठा करणं, कुठल्या स्वरूपाची कामे आहेत? कदाचित ही केस एनआयएकडे जाऊ शकते असंही काही विधिज्ञांचं म्हणणं आहे. ॲडव्होकेट उके आणि त्यांचे बंधू हे देशविघातक शक्तींशी सहभागी आहेत का असा प्रश्न देखील या निमित्तानं उपस्थित होतो आहे. भल्या पहाटे ईडी त्यांच्या घरी जाऊन धडकते आणि कारवाईला सुरुवात करते. याबाबत उके एक प्रश्न सांगतात की जस्टिस लोया प्रकरणामध्ये माझ्याकडे पुरावे होते आणि ते पुरावे नष्ट करण्यासाठीच ही धाड पडली आहे. आता जस्टिस लोया प्रकरणातले पुरावे उके यांच्याकडे होते तर आजवर उकेनी ते न्यायालयात का सादर केले नाही याबाबत सर्वोच्च न्यायालयाने देखील निर्णय दिला आहे आणि त्यांच्या कुटुंबियांनी देखील आपली बाजू स्पष्ट केली आहे. असं असतानाही उके आजवर ते पुरावे आपल्या घरी दाबून का बसले होते हा प्रश्न देखील उपस्थित होतो. पुरावे होतेच तर ज्या वेळेला हा खटला चालू होता त्यावेळेला ते का दाखल केले नाहीत हा प्रश्न या निमित्ताने उके यांना विचारावा वाटतो. पण याबाबत कोणी बोलायला तयार होत नाही. जस्टिस लोया प्रकरणात आरोप केला म्हणून, फडणवीसांवरती आरोप केले म्हणून, अगदी देशाच्या पंतप्रधानांना गावगुंडाच्या लेवलला नेऊन बसवणारे उके हे कसे ग्रेट आहेत, चांगले आहेत अशा स्वरूपाचीच मांडणी काँग्रेस आणि शिवसेनेकडून चालू आहे. मला आता काही गोष्टी दाखवायच्या आहेत, म्हणजे सांगायच्या नाही आहेत, दाखवायच्यात यासाठी की ईडीनी रेड टाकावी इतकं हे प्रकरण गंभीर आहे का हा देखील प्रश्न आहे. पहिल्यापासून आपण बघायला सुरुवात करूया. एक एक प्रकरण जरा नीट बघा. त्यातल्या सगळे संदर्भ मी तुम्हाला दाखवणार आहे. त्या काळी वर्तमानपत्रात आलेल्या त्या बातम्या आहेत. म्हणजे अगदी आज जी वर्तमानपत्र कंठशोष करतायत ना त्या वर्तमानपत्रांनी याच विषयामध्ये काय काय छापलाय, काय काय दिलंय हे आपण बघितलं पाहिजे. उकेंच्या वरती गुन्ह्याची यादी मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितली आहे. आता या व्हिडिओमध्ये प्रत्यक्षात काय झालंय हे आपण जरा नीट तपासून बघूया. कोतवाल दुंगा ही जमीन सरकारी आहे आणि दाभा वस्तीच्या निर्मला लालजी गौरखेडे यांनी एक तक्रार दिली आणि ही तक्रार अशी आहे की साधारणतः 2 कोटी रुपयांची सरकारने काही लोकांना दिलेली जमीन ही हडप करण्याचा हडप केली आहे आणि ते करणारे हेच उके बंधू आहेत. यात सतीश उके यांचा समावेश आहे. अगदी बातमी तुम्ही बघताय, ज्या बातमीत तुम्हाला सतीश उके यांचा संबंध असल्याचं स्पष्टपणे दिसेल. पुढे आणखी एक प्रकरण बघूया. 1 मे 2003 ला हा गुन्हा दाखल झालेला आहे. या सतीश उकेचे एक बंधू आहेत जे पोलिसातून निलंबित झालेत. त्यांच्या निलंबनाची कारणं कधी स्वतंत्रपणे सांगता येतील. या सतीश उकेंनी आपल्या पोलीस बंधूंच्या माध्यमातून महादेव उकेंच्या मदतीनं साधारणतः खोट्या हस्ताक्षरांच्या आधारावर एक मोठी शेतजमीन 2002 साली हडपली आहे. 3, 2, 5, 7 या वर्षात भारतीय जनता पक्षाचं, शिवसेनेचं सरकार नव्हतं. त्यावेळेला काँग्रेसची सरकार अस्तित्वात होती. आता किती जमीन हडपली आहे तुम्ही नीट बघा. संजय कोतवाल नावाचे एक हस्ताक्षर तज्ञ आहेत. त्यांनी अहवाल दिला की या सगळ्या सह्या ज्या शेतकऱ्यांच्या नावानं करण्यात आलेल्या आहेत त्या खोट्या आहेत. याबाबत मला आता संजय राऊतांना ही गोष्ट विशेष करून दाखवायची आहे. संजय राऊतांनी कृपया माझे व्हिडिओ बघत असतील, कदाचित ते फक्त एका विशिष्ट व्यक्तीचेच यूट्यूबचे व्हिडिओ बघतात, स्पॉन्सर करतात, करायला लावतात, हे सगळं खरं आहे. त्यावरही मी सविस्तर बोलणार आहे. हे जेवढं खरं आहे ना तेवढं संजय राऊतांनी माझे व्हिडिओ देखील आज हा बघणं आवश्यक आहे. नागपूरचे शहर उपप्रमुख उमाकांत अग्निहोत्री यांनी याबाबत मागणी केली होती की पांडुरंग बानाईत नावाच्या शेतकऱ्याची खोटी सही करून याच उकेनी
लाखो रुपयांची जमीन हडप केली आहे. ती बातमी तुम्ही बघताय, ते प्रकरण आहे तुम्ही बघताय. निलंबित पोलिसांच्या 1-2 बातम्या याबाबत प्रकाशित झालेल्या आहेत, त्याही तुम्ही बघताय. या सगळ्या प्रकारानंतर आणखी पुढे जावं लागेल. धरमदास रामानी नावाचे एक बिल्डर आहेत नागपूरमध्ये, धरमदास रामानी. या धरमदास रामानींनी या सतीश उकेंच्या विरोधात फिर्याद दिली आहे, तक्रार दिली आहे. आणि त्यांचं म्हणणं असं होतं की हा सतीश उके माझ्याकडून प्रचंड वेळेला पैसे घेतो, खंडणीची मागणी करतो. नुसती मागणी करतो अशी तक्रार नाही आहे, 6,50,000 रुपयांची खंडणी आजपर्यंत या उकेनी माझ्याकडून वसूल केली आहे, असा दावा धरमदास रामानी यांनी केलेला आहे. ती ही बातमी तुम्ही बघताय. या बातमीत तुम्हाला स्पष्टपणे दिसेल की धरमदास रामानी त्याची तक्रार दाखल करताय. गणेश चव्हाण नावाचा एक व्यक्ती आहे. या गणेश चव्हाणची साधारणतः 2.46 हेक्टर जमीन आहे. वडिलांच्या नावावरची जमीन या गणेश चव्हाणच्या वडिलाच्या नावावर जमीन होती आणि ही जमीन तुझ्या नावावर करतो असं सांगून हे उके बंधू याला नागपूर तहसीलला घेऊन गेले. तिथल्या तलाठी, त्या पटवारी, मंडळ अधिकारी, तलाठी, नायब तहसीलदार यांच्या मदतीनं या जमिनीच्या त्या गणेश चव्हाणला सह्या करता येत नव्हत्या, वाचता येत नव्हतं, अनपढ, त्याच्याकडून सही गेली आणि 2,51,000 रुपयाला विकत घेतल्याची नोंद करून टाकली. गणेश चव्हाणला जेव्हा तहसीलदारकडून कळालं की आपली जमीन कुणीतरी विकत घेतली आणि ते घेणारे उकेच आहेत, खरं तर बापाची जमीन आपल्या नावावर करायसाठी प्रयत्न करत होते, तेव्हा त्यांना जाऊन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. करोडो रुपये किमतीची ही जमीन आहे. एका गुन्ह्यातून हा सुटला की दुसऱ्या गुन्ह्यामध्ये याला अटक होते म्हणजे होतेच. तशाही बातम्या तुम्ही बघताय आता की एकातून सुटला, लगेच दुसऱ्याने उचललं, लगेच सोनेगाव पोलिसांनी उचललं, अजून कोणत्या पोलिसांनी उचललं. बोखारा गावातील जमीन आहे, कोराडी रोडवरची. ही जमीन देखील याच माध्यमातून त्यांनी ढापलेली आहे. एक अत्यंत रंजक प्रकरण आहे. मोहम्मद समद नावाचा एक व्यक्ती आहे. हा व्यक्ती नव्हे, हा गुंड आहे. नागपूरमधला हिस्ट्री शीटर आहे, ज्याच्यावरती अनेक गुन्हे दाखल आहेत. आता या मोहम्मद समीदची जमीन 10 डिसेंबर 2005 उके आणि त्याच्या बंधूंनी मिळून आपल्या ताब्यात घेऊन टाकली. अगदी खोटे दस्तऐवज करून ताब्यात घेऊन टाकली. त्याच्या एक बातम्या तुम्ही बघताय. 1, 2, 3 नव्हे 4, 5 बातम्या सलग वर्तमानपत्रातून आलेल्या आहेत. त्या सगळ्या बातम्या मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय, त्या बघा तुम्ही. उकेची ही सगळी प्रकरणं 2, 3, 4, 5 ते 7 या कालखंडात. उके हा भूमाफिया होता आहे. एवढी करोडो रुपये किमतीची जमीन नागपूरच्या आजूबाजूचा विचार केला तर कुणाची 6, कुणाची 8, कुणाची 10, कुणाची 15 अशी वारंवार ही उके ही जमिनीचे व्यवहार करत आलेला आहे. खोटे दस्तऐवज दाखवून ताब्यात घेत आलेला आहे. उकेचा भाऊ, तो निलंबित पोलीस, हे वकील, हे सगळं असं एक छान षडयंत्र घडून आणायचं, सगळ्यांचं एक छान सिंडिकेट करायचं आणि या जमिनीचा ताबा घेऊन टाकायचा. आता एक वकील आपल्या वकिलीच्या जोरावर इतक्या स्वरूपाचे गुन्हे करतोय. माझे प्रश्न पुढे आहेत अजून. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 गुन्ह्यांची मालिका आहे, ज्याला सर्वोच्च न्यायालय देखील फटकारत आहे, ज्याच्यावर न्यायालयाची अवमानना केल्याचे गुन्हे दाखल आहेत. त्याही बातम्या तुम्ही बघताय. सतीश उकेवरती न्यायालयाच्या अवमानना केल्याचे गुन्हे दाखल आहेत. जो भूमाफी आहे, जो खंडणी बहाद्दर आहे, ज्यानं अनेकांच्या जमिनी हडपल्यात, बिल्डरकडून खंडणी वसूल केली आहे, असा व्यक्ती वकील असतो काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा. गंमत आहे ना, खूप मोठी गंमत आहे. नाना पटोलेंचा वकील कोणता व्यक्ती असतो? भूमाफिया, खंडणी बहाद्दर, न्यायालयानं अवमानना केसमध्ये फटकारलेला असा वकील नाना पटोलेंचा वकील असतो. आणि नाना पटोले दावा करतात की माझ्या वकिला असल्यामुळेच त्याच्यावर ईडीची धाड पडली आहे. अगदी खरं आहे, अगदी खरं आहे. आता याचे कनेक्शन्स नाना पटोलेंच्या सोबत आहेत का हे देखील तपासलं पाहिजे, नक्षल्यांच्या सोबत आहेत का हे देखील तपासलं पाहिजे. या सगळ्या जमिनीच्या व्यवहारातून आलेला पैसा हा देशविघातक कृतीसाठी वापरला गेला आहे का हे देखील तपासलं पाहिजे. संजय राऊतांच्या शिवसेनेच्या शहराचा एक पदाधिकारी या उकेच्या विरोधामध्ये उठलेला असताना, आवाज उठवलेला असताना सुद्धा संजय राऊत उकेचीच बाजू घेऊन लढतात हे देखील तपासलं पाहिजे. मध्यंतरीच्या काळामध्ये एल्गार परिषदेच्या निमित्तानं एका उके नावाच्या व्यक्तीचा साधारण नेहमी संबंध नाव येत होतं.
हे उके कोण आहेत हे देखील तपासण्याची गरज आहे. म्हणजे पुन्हा एकदा एल्गार परिषदेतल्या शहरी नक्षलवादाशी, अर्बन नक्षलवादाशी, कारण हा नागपूरचा आहे, या उकेचा काही संबंध आहे का, त्या उकेचा आणि या उकेचा काही संबंध आहे का, हे देखील तपासलं पाहिजे. मला वाटतं ईडीच्या नंतर NIA देखील या केसमध्ये नक्की उतरेल आणि तपासात यात प्रगती होईल. खरं तर उकेच्या सारख्या माणसांवरती झालेली ईडीची धाड तेव्हाच होते जेव्हा 100 कोटीच्या वरचा व्यवहार असतो. मी 6-7 जमिनीचे व्यवहार तुम्हाला सांगितलेत. या सगळ्या जमिनीचा विचार केला तर आरामात ही रक्कम 100 कोटीच्या वर निघून जाते. म्हणजे केवळ भूमाफिया उके एवढंच एक पुरेसं आहे की ज्या कारणासाठी तपास व्हायला हवा. मग लोया बिया प्रकरण बाकीचे नंतर ठेवूया, पुढे ठेवूया. पण नाना पटोले आणि संजय राऊत, 3 वेळेला संजय राऊतांची उके सोबत नागपूरमध्ये भेट झालेली आहे, 3 वेळेला. यात संजय राऊतांचं काही कनेक्शन आहे? कारण आधीच संजय राऊतांच्यावरती ईडी चौकशी चालू आहे, सुजित पाटकरची चौकशी चालू आहे, प्रवीण राऊतला अटक झालेली आहे. या संबंधाने पुन्हा काही संबंध येतात का आणि हे नक्षलवादाशी जोडले जातात का, हे देखील तपासण्याची गरज आहे. उकेवरची कारवाई व्रथा आहे, ब्लॅकमेलिंग आहे, त्रास देणे आहे, असं ओरडणाऱ्यांसाठी ही माहिती फक्त देतो आहे. नमस्कार.